नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण शिकत आहोत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय। याच्यामध्ये आतापर्यंत आपण अभ्यासलाय तुमचा टॉपिक नंबर फर्स्ट जो आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, पूर्णपणे अभ्यासलेला आहे। टॉपिक नंबर सेकंड अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, अगदी बेसिक पासून सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले। टॉपिक नंबर थर्ड ऍडमिशन ऑफ पार्टनर पूर्ण अभ्यासलेला आहे। आता ह्या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात केलेली आहे म्हणजेच अभ्यास तो आहे तुमचा टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आपण या टॉपिकची सर्व थिअरी लाईन टू लाईन समजून घेतलेली आहे। त्याचबरोबर बेसिक कन्सेप्ट असतील, ऍडजस्टमेंट असतील, अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे जनरल एंट्रीज असतील कशा करायच्या हे देखील अभ्यासलेलं आहे। त्याचबरोबर आपण सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासत आहोत आणि सॉल्व प्रॉब्लेम मध्ये आतापर्यंत आपण 6 एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत, म्हणजे 6 सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासलेले। आज आपण पाहणार आहोत सॉल्व प्रॉब्लेम मधले एक्झाम्पल नंबर 7। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ अभ्यासक्रमासंदर्भातले तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पल नंबर 7 ला सुरू करूया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करतो। तर चला मग पहा, एक्झाम्पल रीड करण्याच्या अगोदर मी थोडंसं झूम करतो, जेणेकरून तुम्हाला मी काय सांगणार आहे ते तुमच्या लक्षात येईल। बघा काय सांगितले, प्रॉब्लेम रीड करूया। गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ऑफ जया, माया अँड ममता। तिघ जण पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे जया, दुसरी आहे माया आणि तिसरी आहे ममता। हु शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ॲज ऑन, त्यांनी म्हटले रेशो ॲज म्हटले त्यांनी 3:3:2। हा जो त्यांचा आहे हा आहे ओल्ड रेशो। कोणता रेशो आहे? ओल्ड रेशो। आता सर न्यू रेशो काय असेल, तर यातली कोण रिटायर्ड झाली ते एकदा बघायचं। बघा रिटायर्ड कोण आहे? ममता। ममता इज अ थर्ड पार्टनर, म्हणजेच जो रेशो 2 आहे ममताचा हिस्सा तो आपल्याला काढून जर टाकला तर आपला न्यू रेशो काय येणार आहे? लगेच न्यू रेशो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेऊ। 3:3 3:3 मीन्स इक्वल आहे तो, म्हणजे 1:1। आणि इथं बघा प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये न्यू रेशो संदर्भात कोणतीही इन्फॉर्मेशन दिलेली नाही, म्हणजे आपण तो कॅल्क्युलेट केला आपल्या मेथडने 1:1 अशा पद्धतीने। कॅल्क्युलेट ज्या वेळेस करावा लागतो किंवा जो न्यू रेशोच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन दिलेली नसेल तर जो आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट केलेला असणार आहे तोच आपला गेन रेशो असणार आहे। म्हणजे गेन रेशो सुद्धा काय असणार आहे या ठिकाणी? 1:1 असणार आहे। हा कशासाठी युजफुल असतो? हा गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी युजफुल असणार आहे। तर गुडविल रिटर्न ऑफची कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी दिली का ते बघण्यासाठी, ते रिटर्न ऑफ करण्यासाठी हा युजफुल आहे। तर आता बघा बॅलन्स शीट दिलेली आपल्याला। बॅलन्स शीटला त्यांनी फर्स्ट दिलेले क्रेडिटर्स, आपण आपल्या नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बिल्स पेएबल लायबिलिटीला कॅपिटल दिले जया, माया, ममता, हे आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार। आणि जनरल रिझर्व दिलाय हा सुद्धा आपण आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। इकडं असेटला बघा बँकचा बॅलन्स दिलाय, बँक अकाउंट डेबिट, प्लांट अँड मशिनरी असेट, डेटर्स असेट, लाईव्ह स्टॉक असेट, इक्विपमेंट असेट, इन्व्हेस्टमेंट सुद्धा असेट। ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले बघा, ऑन 1 एप्रिल 2019 माया रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस फ्रॉम द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स। असेट रिव्हॅल्यूड म्हटले, लाईव्ह स्टॉक 24,000 म्हटले, प्लांट अँड मशिनरी 32,000 म्हटले आणि इक्विपमेंट 16,800 म्हटले। आपण स्टार मार्क करूया, लाईव्ह स्टॉक, प्लांट अँड मशिनरी आणि इक्विपमेंट या 3 असेटला वाढल्या तर आपण ऍड करून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला त्यांचा प्रॉफिट दाखवणार, कमी झाल्या तर लेस करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। अँड आयटम ऑफ ₹400 फ्रॉम क्रेडिटर्स, बघा 400 रुपये क्रेडिटर्स मधनं इज नो लॉंगर अ लॅबिलिटी अँड हेन्स शुड बी प्रॉपरली ऍडजस्टेड। म्हणजे 400 रुपये क्रेडिटर्स मधनं आता लॅबिलिटी राहिलेलं नाही, म्हणजे 400 रुपये आपली लॅबिलिटी नसणार आहे, म्हणजे 400 रुपयाने आपले क्रेडिटर्स काय होणार आहेत? कमी होणार आहेत। म्हणजे याचा इफेक्ट आपण फर्स्ट काय करणार? क्रेडिटर्स मधून लेस करणार आणि कुठं लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला। त्याच्यामध्ये आपल्याला क्रेडिटर्सला सुरुवातीलाच जे दिलेले त्याला एक स्टार मार्क करावा लागेल। द नेक्स्ट पुढे बघा काय सांगितले त्यांनी, पुढे सांगितले
की मिस्टर राम आवर कस्टमर, आपला एक कस्टमर आहे राम नावाचा, बरोबर, मे और मे नॉट बी एबल टू पे हिज डेप्ट, म्हणजे बघा तो त्याची लॅबिलिटी पेड करू शकतो किंवा करूही शकत नाही, म्हणजे संदिग्धता आहे. किती रुपयाची? 2,000 रुपयाची. मग आता याचं काय करायचं? तर आता ही जी लॅबिलिटी आहे मे और मे नॉट बी पेड, तर ही लॅबिलिटी म्हणजेच थोडक्यात त्याला आपण उधारीवर माल विकला, तो जर देऊ शकत नसेल तर त्याच्या बदल्यात आपण एक प्रोव्हिजन करून ठेवतो, ती म्हणजे आरडीडीची. आणि हा जो आहे 2,000 रुपये तो आरडीडीचा आहे, हा डेटर्स मधून लेस करायचा आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा. लक्षात घ्या, डेटर्स मधून लेस रिव्हॅल्युएशन डेबिट. आणि द अमाऊंट ड्यू टू ममता ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट, तिच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. अतिशय सोपे, पण त्यांनी खाली बघा या ठिकाणी काय सांगितले, पास द नेसेसरी जनरल एंट्रीज. तुम्हाला काय करायच्या? जनरल एंट्रीज करायच्यात. आता मग तुम्हाला सर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, गुडविल, कॅश, बॅलन्स शीट हे सगळं बनवायची गरज आहे का? नाही. आपण काय करूया, जनरल एंट्रीचा फॉर्मॅट बनवूया आणि फक्त आपल्याला रिव्हॅल्युएशनच्या अकाउंटिंग ट्रीटमेंटची एक जनरल एंट्री करावी लागते. रिव्हॅल्युएशन अकाउंट एक बनवूया. म्हणजे आता आपल्याला ड्रॉ करताना काय काय ड्रॉ करावं लागणार? एक रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि दुसरं जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे. फर्स्ट आपण आता काय करूया, सॉल्व करायला सुरुवात करत असताना रिव्हॅल्युएशन अकाउंटला जे काही इफेक्ट बसणार आहेत त्याचाच फक्त इफेक्ट देणार आणि जनरल एंट्री करत जाणार. मग पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट याची इफेक्ट आपण देणार नाही, कारण की ते आपण तयार केलेलं नाही आहे. तर चला सुरू करू सॉल्व करायला. बघा आता क्रेडिटर्स जे आहेत ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार, पण आपण लॅबिलिटी बॅलन्स शीट तयार केलं नाही, लिहिणार नाही. बिल्स पेएबल लिहिणार नाही. कॅपिटल अकाउंट तयार केले, कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहून टाकायचा. नाही, कॅपिटल अकाउंट सुद्धा तयार केलेलं नाही, ते सुद्धा आपण ट्रान्सफर करणार नाही. आता बघा जनरल रिझर्व्ह हा कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहे, पण याची जनरल एंट्री करावं लागेल. आता जनरल रिझर्व्ह पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, म्हणजे पार्टनर कॅपिटलला जनरल एंट्रीमध्ये क्रेडिट द्यायचं आणि जनरल रिझर्व्हला डेबिट द्यायचं. म्हणजे जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू जया, माया आणि ममता कॅपिटल, अशी जनरल एंट्री होणार आहे. मग फर्स्ट एंट्री आपण जनरल रिझर्व्हची करूया. चला, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू जया कॅपिटल अकाउंट, टू माया कॅपिटल अकाउंट आणि टू ममता कॅपिटल अकाउंट. आणि त्याची जी अमाऊंट आहे जयाची ती बघा, आता ही जनरल रिझर्व्हची टोटल अमाऊंट आहे 16,000 रुपये. डेबिटला 16 लिहिणार आणि हे डिस्ट्रीब्यूट करणार जयाला 6,000 रुपये, मायाला 6,000 रुपये आणि ममता जे आहे तिला 4,000 रुपये. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट अमांग ओल्ड पार्टनर्स. दॅन नेक्स्ट पुढे बघा, इकडं असेटला बँकचा बॅलन्स बँकच्या असेटला लिहिणार, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, लाईव्ह स्टॉक, इक्विपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट सगळं असेटला लिहिणार. आता याचे अकाउंट तयार केले नाहीत, म्हणजे बॅलन्स शीट तयार केली नाही, त्यामुळे ट्रान्सफर होणार नाही. ॲडजस्टमेंटमध्ये बघा, फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये लाईव्ह स्टॉकची व्हॅल्यू 24,000 झाली. आता लाईव्ह स्टॉक 24,000 आहे, एकदा बघायचा बॅलन्स शीटला किती आहे लाईव्ह स्टॉक, तो आहे 25,200, म्हणजे कमी झालेला आहे 1,200 रुपयांनी. तो लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण लिहायचं टू लाईव्ह स्टॉक 1,200. नेक्स्ट बघा, प्लांट अँड मशिनरी 32,000 रुपये व्हॅल्यू झालेली. आता प्लांट अँड मशिनरी होती किती? 34,800. इथे सुद्धा कमी झालेली, किती रुपयांनी? 2,800. हा सुद्धा लॉस आहे. आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट लिहिणार आहे 2,800. नेक्स्ट पुढे बघा, इक्विपमेंटची व्हॅल्यू 16,800 झालेली. आता इक्विपमेंट 16,800 बघायचं, इक्विपमेंट्स किती? 16,000 आहेत, 800 रुपयांनी वाढले. प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार बाय इक्विपमेंट्स 800 रुपीज, 800 रुपये. पहिले ऍडजस्टमेंटचे इफेक्ट झालेले आहेत. आता ह्याची जनरल एंट्री आपण शेवट करूया, ज्यावेळेस सगळी ऍडजस्टमेंट होईल त्यावेळेस. त्याच्यानंतर अन आयटम ऑफ रुपीज 400 नो लॉंगर लॅबिलिटी, म्हणजे 400 रुपये लॅबिलिटी राहिलेली नाही, म्हणजे लॅबिलिटी 400 कमी होणार. लॅबिलिटी कमी झाली, प्रॉफिट आहे. क्रेडिटर्समधनं ते कमी होणार आहेत, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय क्रेडिटर्स, लॅबिलिटी कमी झाली. अमाऊंट लिहिणार रुपीज 400, 400 रुपये. दॅन नेक्स्ट क्रेडिटर्स झाल्यानंतर पुढे बघा, राम आवर कस्टमर मे और मे नॉट बी पे हिज डेप्ट रुपीज 2,000, म्हणजे 2,000 रुपये पेड करू शकत नाही. आरडीडी रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू आरडीडी, अमाऊंट लिहिणार रुपीज 200, 200 रुपये. आणि लास्ट आपल्याला काय करायचं आहे की जे रामला पैसे द्यायचे आहेत ते आपण काय करणार आहोत, त्याच्या याला ट्रान्सफर करणार आहोत, लोनला ट्रान्सफर करणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्या की रामला जे पैसे द्यायचे, मी जर थोडक्यात इथं असं राम अकाउंट म्हटलं, इथं राम अकाउंट जर म्हटलं आणि रामच्या क्रेडिटला कोणी ममता आहे, नाही रामच म्हणतो मी, ममता, हे ममता कॅपिटल असं समजा, आणि ममताच्या क्रेडिटला आपल्याला किती द्यायचे, तिला 36,000 आणि जनरल रिझर्व्हचे तिचे 4,000, किती
4,000 एवढंच फक्त मी तिथं लिहून ठेवले. याची जनरल एंट्री करण्यासाठी एवढं दाखवले फक्त इन शॉर्ट मध्ये. आता याची जनरल एंट्री पण आपण नेक्स्ट करूया. पहिल्यांदा आपण काय करूया, आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. सगळ्या जनरल एंट्री झालेल्या. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट जर क्लोज केलं तर डेबिटची टोटल जास्त आहे. ती डेबिटची टोटल ती 6,000 रुपये, ₹6,000. तीच लिहिणार क्रेडिटला ₹6,000 आणि त्यातनं 800 आणि 400 म्हणजे थोडक्यात 1200 वजा झाले तर 4,800 राहणार. 1, 2 आणि तिसऱ्या चौथ्या ओळीला लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार आपण जया आहे फर्स्ट, माया आणि तिसरी आहे ममता आणि त्यांच्या अमाऊंट त्या ठिकाणी लिहून घ्यायचे. बघा जर डिस्ट्रीब्यूट केले त्यांच्या तीनास 2 या रेशोमध्ये 1,800 1,800 आणि माझ्या अंदाजे 1,200 याप्रमाणे ते काय जाणार आहे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. आता हे इकडं क्रेडिटला आहेत बरोबर. पार्टनर्स कॅपिटल म्हणजे आपण जे इथं थोडक्यात काय केलं होतं, इथं त्या ममताचा हिस्सा येणार आहे किती रुपये बघा, तिच्या हिस्स्याचे 1,200 रुपये आपण इकडं डेबिटला, इन शॉर्ट मध्ये सांगतोय मी, इथं डेबिटला आपण दाखवूया. ते इकडं आपण डेबिटला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट असा आणि फक्त इथं ममताचं अकाउंट तयार केले 36,000 4,000 तिच्या कॅपिटलच्या क्रेडिटला आणि तिच्या हिस्स्याचा लॉस 1,200 तिच्या डेबिटला. एवढंच फक्त अवघड असं काय नाही, इन शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण हे जर अकाउंट क्लोज केलेलं असेल रिव्हॅल्युएशन अकाउंट तर याच्या जनरल एंट्रीज आपल्याला करावी लागते. जनरल एंट्रीज करताना बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जे आयटम आहेत त्यांना आपण क्रेडिट देणार जनरल एंट्रीमध्ये, म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लाईव्ह स्टॉक टू प्लांट अँड मशिनरी टू RDD अशी एंट्री असणार आहे. मग ते आपण जनरल एंट्री करून घेऊया. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, चला इथे 2 नंबरची एंट्री असणार आहे. आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट अमाऊंट लिहिणार ₹6,000 टू लाईव्ह स्टॉक अकाउंट अमाऊंट लिहिणार 1,200. त्याच्यानंतर काय बघा प्लांट अँड मशिनरी 2,800 RDD असं आहे. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट त्याचे अमाऊंट लिहिणार आपण 2,800 आणि टू RDD अकाउंट RDDचे अमाऊंट लिहिणार ₹2,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग असेट रिव्हॅल्यूड. याच्यात फक्त असेटच होते त्यामुळे असेट रिव्हॅल्यूड म्हटलं. त्याच्यानंतर बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिटला आयटम आहेत इक्विपमेंट आणि क्रेडिटर्स. जे आयटम आहेत त्यांना देणार क्रेडिट आणि नाही रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आयटम आहेत त्यामुळे रिव्हॅल्युएशनला देणार क्रेडिट आणि जे आयटम आहेत त्यांना देणार डेबिट. म्हणजे इक्विपमेंट अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट अशी एंट्री होईल. करून घेऊया. नंबर 3 ची एंट्री इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट, त्याच्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. चला आता इक्विपमेंटचे अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. बघा 800 आणि 400 आहे. मग इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट 800 रुपये, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 400 रुपये, 800 आणि 400 टोटल 1,200 आलं. आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग, आधी इथे लॅबिलिटी सुद्धा रिव्हॅल्यूड आहे आणि एक असेट आहे म्हणून बिंग असेट अँड लॅबिलिटी लिहितो मी. बिंग असेट अँड लॅबिलिटी इज रिव्हॅल्यूड झालं. ही एंट्री केल्यानंतर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं त्याची एक एंट्री करावं लागेल. बघा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लॉस आहे म्हणजेच आपण तो वाटणार आहे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, म्हणजे जया माया आणि ममता कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट अशी एंट्री होईल. एंट्री करून घेऊया. नंबर 4 ची एंट्री असणार आहे ही जया कॅपिटल अकाउंट डेबिट. अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी 1,800. माया कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट लिहिणार ₹1,800 टू माया नंतर ममता आहे ना, ममता कॅपिटल अकाउंट डेबिट ₹1,200 रुपये 1,200 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 4,800. आणि हा लॉस आहे. लॉस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी नॅरेशन लिहायचं बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्यूट टू ऑल पार्टनर्स. आणि आता आपल्याला काय करायचं, ह्या जनरल एंट्री संपल्या, फक्त एक जनरल एंट्री पार्टनर्स कॅपिटलची. बघा इथं आपण काय केलं इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगत होतो. हे बघा 36 आणि 4 टोटल किती झाले बाळांनो 40,000. म्हणजे आपण जर ममताचं अकाउंट क्लोज केलं तर क्रेडिट 40 आहे, 30 डेबिटला लिहूया आपण 40,000 रुपये बरोबर. त्यातनं 1,200 जर गेले तर 38,800 रुपये शिल्लक राहतील. 38,800. आणि हे तिला पैसे द्यायचे ते कुठं ट्रान्सफर करायचे त्यांनी सांगितले तिच्या लोनला, म्हणून या ठिकाणी लिहायचं टू आपण काय टू ममता लोन अकाउंट
टू ममता लोन अकाउंट. आता यांची एंट्री काय होईल, ममता कॅपिटल आहे त्याच्या डेबिटला दिसते, म्हणजे ममता कॅपिटल अकाउंट डेबिट टू ममता लोन अकाउंट अशी एंट्री होणार आहे. आणि ही एंट्री शेवटची असणार आहे आपली. मग आपण लास्ट एंट्री करूया. ममता कॅपिटल अकाउंट डेबिट ₹38,800 टू ममता लोन अकाउंट 38,800. आणि याचं नॅरेशन लिहायचं, बिंग अमाऊंट ड्यू टू ममता ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. नॅरेशन लिहू, बिंग अमाऊंट ड्यू टू ममता ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. अशा पद्धतीने आपण सगळ्या जनरल एंट्री केलेल्या आहेत. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. आपण इन डिटेलमध्ये जनरल एंट्रीज कशा होतात त्या समजून घेतलेल्या आहेत. जर एक्झाम्पल समजलेला असेल, शिकवण्याची मेथड जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व एक्झाम्पल अभ्यासाला सुरुवात करणार आहेत. तर पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.